ला असून भारतीय जनता पक्षाने नितीन सुरेश जाधव आणि डॉक्टर नेहा रवींद्र जाधव हे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 5 मधील अधिकृत उमेदवार असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यतीनदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 2 उमेदवारांचा प्रचार सुरू असून नागरिकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे। यावेळी नितीन जाधव म्हणाले की प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, लेडीज व पुरुष शौचालय, पाणी पुरवठा अशा मूलभूत कामे तातडीने पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे। श्रमिक नगरात नवीन शौचालय, रस्त्यांची सुधारणा व नियमित पाणी पुरवठा व्यवस्था उभारण्यासाठी ते कटिबद्ध आहे। यापूर्वीही त्यांनी CSR फंड व HLच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे पूर्ण केली आहे। स्मशानभूमीच्या 50 लाखांच्या कामासह भीमनगर अंडरग्राउंड गटार, स्मशानभूमी रस्ता, शम्मीनगर व भीमनगर रस्ते, KGN कॉलेज रस्ता ही महत्त्वाची कामे त्यांच्या पुढाकारातून झाली आहे। कोरोना काळात त्यांनी राजवाडा येथे लसीकरण केंद्र सुरू करून 5 ते 6 हजार नागरिकांना लस उपलब्ध करून दिली होती। डॉक्टर नेहा जाधव यांनी सांगितले की महिलांसाठी लघु उद्योग, बचत गटांमार्फत रोजगार निर्मिती तर ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, पार्क, ग्रीन जिम उभारण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे। समाजकार्यात 40 वर्षे सक्रिय राहिलेले स्वर्गीय रवींद्रदादा जाधव यांच्या प्रेरणेने त्या निवडणुकीत उतरला असून प्रभागातील प्रत्येक समस्येसाठी तत्पर राहण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। प्रभागातील नागरिकांनीही उमेदवारांविषयी विश्वास व्यक्त करताना नितीन दादा आमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतात। कुठलेही काम असो, फोन केले की ते लगेच मदतीस धावून येतात। HL मध्ये अनेक मुलांना रोजगार मिळवून देणे व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विकासभिमुख कार्यशैलीमुळे जनतेचा ठोस पाठिंबा मिळत असून निवडणुकीत त्यांची मजबूत लढत दिसून येत आहे। ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून आपण भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात, काय सांगा? नमस्कार। आज ओझर नगर परिषद 2025 सार्वत्रिक निवडणूक आज आम्ही वार्ड क्रमांक 5 ह्या प्रभागामधून उमेदवारी करत आहे। आज मी स्वतः नितीन राकेश सुरेश जाधव अनुसूचित जाती ह्या प्रवर्गातून उमेदवारी करत आहे। तसेच माझ्यासोबत सर्वसाधारण महिलामध्ये नेहा रवींद्रदादा जाधव हे उमेदवारी करत आहे। भाऊ, सध्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या समस्या आहे, आमचा प्रभाग हा 4200 लोकसंख्येचा प्रभाग आहे। या लोकसंख्येमध्ये हिंदुस्तान नगर आहे। हिंदुस्तान नगरमध्ये काही एक रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आणि एक ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे। आम्ही ते रस्ता आणि ड्रेनेज करण्यात आहे। तसं भीमनगर आहे। भीमनगरमध्ये पण आम्हाला लेडीज शौचालय आणि पुरुष शौचालय आम्ही करणार आहे। तसेच आम्ही इथं श्रमिक नगरमध्ये आहे, पुरुषांकरता शौचालय नाही, ते शौचालय बांधायचे आणि ड्रेनेज लाईन करायची आणि पाण्याची लाईन तिथून न्यायची आहे। आपण या अगोदर देखील समाजकार्यात अग्रेसर होता। CSRच्या माध्यमातून 4 ते 5 कोटीचे कामं आपण या ठिकाणी केले आहे, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? CSR फंडातून 50 लाखाची स्मशानभूमीचं काम HLने आम्हाला करून दिलं। त्यास आम्ही 2020ला ग्रामपंचायतीची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये पॅनल 16-1 ने असं निवडून आला। जवळपास 14 सदस्य हे बिनविरोध झाले, बाकीचे 3 सदस्यासाठी निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये मी 3 मतांनी विजयी झालो। नंतरून 15 दिवसाचा काळ आला। 15 दिवसानंतरून नगर परिषद जाहीर झाली। त्या नगर परिषद जाहीर झाल्यानंतरून जे CSR फंड असो HLच्या माध्यमातून ते 50 लाखाचं स्मशानभूमीचं काम केलं। तसेच भारतीताई पवार असो, खासदार निधी, अंडरग्राउंड गटार असो, भीमनगरमधली जवळपास स्मशानभूमीचा रस्ता असो 2 पदरी करून घेतला। तसेच भाजप, राष्ट्रवादी यांनी शिवसेना युतीमधून जो निधी आला, जसे त्याच्यामध्ये शम्मीनगरचा रस्ता असो, भीमनगरचा रस्ता असो, KGN कॉलेजचा रस्ता असो, अशी कामे मी केलेली आहे। कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? मागील कोरोना काळ आलेला होता, त्यावेळेस लस घेण्याकरता एकच प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर इथंच भेटायचे। आम्ही ओझरचे आहे नाशिक जिल्ह्याचे अधिकारी, त्यांना भेटून आम्ही इथं मिलिंदनगर राजवाडा इथे लस चालू केली। जवळपास आम्ही 5-6 हजार लोकांना लस दिली गेली। प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला कमळ या निशासमोर बटन दाबून आमच्या दोघांना प्रचंड मताने विजय करा। जय हिंद, जय बुद्ध, जय भारत। आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिताताई भिका घेगडमल यांना, तसेच अनुसूचित जातीमध्ये नितीन राकेश सुरेश जाधव व माझ्या सोबती सर्वसाधारण महिला नेहा रवींद्र जाधव यांना प्रचंड मतांनी विजय करा। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर नेहा रवींद्र जाधव येत्या ओझर
नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवित आहे. ताई, प्रभाग क्रमांक 5 मध्ये महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, काय सुविधा देण्याचा आपला मानस आहे? येत्या काही काळामध्ये आमची ब्ल्यूप्रिंट ॲक्च्युली तयार आहे. तर महिलांसाठी आम्ही बरेचसे लघुउद्योग त्यांची ब्ल्यूप्रिंटमध्ये नोंद देखील केलेली आहे. बचत गटा थ्रू किंवा जसे आपले छोटे छोटे लघुउद्योग असतात, मेणबत्तीचे असू देत किंवा अगरबत्तीचे असू देत, अशा बऱ्याचशा पापड मसाला असू देत, असे बरेचसे लघुउद्योगाची आमची ब्ल्यूप्रिंट ऑलरेडी तयार आहे. तर महिलांसाठी आम्ही असे लघुउद्योग आणण्यास इच्छुक आहोत. तसेच आपले ज्येष्ठ मंडळी जे आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जो काही आपल्या इथे ओपन स्पेस असेल, ते ओपन स्पेसमध्ये आम्ही ग्रीन्स जिम किंवा मग नाना नानी पार्क हे सगळे प्लॅन्स आमचे तयार आहेत. समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? माझे वडील श्री रवींद्र दादा जाधव हे गेल्या 40 वर्षांपासून समाजकार्यात ॲक्टिव्ह होते. आमची एक समिती देखील आहे. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष होते. आमच्या अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून, गेल्या 40 वर्षांपासून समाजकार्य करत आलो आहे. तर प्रेरणा वडिलांकडूनच मिळाली आणि वडिलांची फार इच्छा होती येत्या काही वर्षांमध्ये आम्ही ह्या माध्यमातून, मी एक डॉक्टर देखील आहे, तर समाजकार्य आणि राजकारण हे सगळं मिक्स करून आम्ही पुढे काम करायचं ठरवलेलं होतं. पण एक 1.5 वर्षांपूर्वी एक दुःखद घटना झाली आमच्या घरामध्ये. वडील गेले. तर ती जी समाजकार्याची आमच्या घरामध्ये जो वारसा होता, त्यांची इच्छा होती, ती वाटचाल आम्हाला पुढे चालू ठेवायची आहे. तर या माध्यमातून आम्ही पुढेही समाजकार्य करत आहोत. जाता जाता प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? येत्या 2 तारखेला ही जी आपली नगर परिषदेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना, आमच्या 5 क्रमांकाच्या वार्डामध्ये आमचे राकेश भाऊ आहेत, अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधून ते उमेदवारी करीत आहेत. तसेच मी सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी करीत आहे. तर आमच्या दोघांना, तसेच आमच्या अनिताताई गेगडमल नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. आमच्या सर्वांना आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपला मतांरूपी आशीर्वाद आमच्यावरती दाखवा आणि आम्हा सर्वांना प्रचंड मतांनी विजयी करावं अशी मी अपेक्षा करते. आपल्या सर्वांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यात आम्ही सर्वजण कटिबद्ध असू, बस इतकी इच्छा दर्शवते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मी अमोल भारत गवई, प्रभाग क्रमांक 5 मधील आपले नितीन दादा उभे आहेत 5 क्रमांकामधून. तर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आमच्यासाठी 24 तास हजर आहेत. कारण की कुठलंही काम अडचण आली, ग्रामपंचायतचं असो किंवा कुठल्या म्हणजे राजवाड्यातला असो किंवा श्रमिक नगरमधला असो, नितीन भाऊ फोन केला का त्वरित हजर होतात. आणि नळाचा प्रश्न, लुंबिनी बुद्धविहार इथे लाईटीचा प्रश्न असला तरी त्यांना कॉल केला का ते त्वरित यायचे. सर्वसाधारण महिलामध्ये स्वर्गीय लोकनेते रवींद्रदादा जाधव यांची ज्येष्ठ कन्या नेहाताई जाधव हे सुद्धा उभे आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर रवींद्रदादा जाधव यांचं आम्हाला पहिल्यापासून साथ होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे एक आम्हाला 5 क्रमांकामधून नगरसेविका या रूपातून नेहाताई आम्हाला मिळाल्या आहेत. राकेश भाऊंचा आमच्या मित्र परिवारातले जेवढे काही मित्रमंडळी असतील त्यांना एचएलमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लावण्यासाठी ते पुरेपूर सज्ज राहतात. त्याच्यानंतर कुठल्या पण अडचणीला आम्हाला ते साथ देतील. त्यामुळे आम्ही त्यांना भरपूर प्रचंड मतांनी आम्ही त्यांना विजयी करू आणि आम्हाला तेच नगरसेवक आणि नगरसेविका. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.